29 जुलै 2025ला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एक सर्क्युलर पब्लिश करते, ज्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की जर तुम्ही कन्सेंट टू इस्टॅब्लिश, कन्सेंट टू ऑपरेट काढायचं प्लॅन करताय तर तुम्हाला बिल्डिंग परमिशन हे कंपल्सरी लागणार आहे. याच्या आधी लोकल बॉडी NOC, ग्रामपंचायत NOCवरती हे तुमचं काम होत होतं, पण इथून पुढं लोकल बॉडी NOC चालणार नाही आहे. तुम्हाला प्रॉपर बिल्डिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे सर्टिफिकेट तुम्ही काढू शकताय म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल, कलेक्टर डिपार्टमेंट अँड टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडून हे तुम्ही काढू शकताय. आता ज्यांचा बिझनेस इंडस्ट्रियल एरियामध्ये MIDCमध्ये आहे त्यांना हे सर्टिफिकेशन गरजेचं नाही आहे, पण ज्यांचा बिझनेस MIDCच्या बाहेर आहे यांना हे बिल्डिंग परमिशन कंपल्सरी आहे. आता एक्झाम्पल, तुम्ही कन्सेंट टू इस्टॅब्लिशला अप्लाय केलेलं असेल पण आता सर्टिफिकेट आलेलं नाही आहे, तरीही तुम्हाला बिल्डिंग परमिशन हे देणं गरजेचं आहे. सो जर तुम्ही नवीन बिझनेस चालू करायचा प्लॅन करताय आणि तुमचा एन्व्हायरमेंटल कॅटेगरीमध्ये येतोय किंवा ऑलरेडी बिझनेस करताय पण सर्टिफिकेशन काढलेलं नाही आहे पण आत्ता काढायचं प्लॅन करताय, तर मेक शुअर करा की तुमच्याकडे हे सर्टिफिकेशन असणं कंपल्सरी आहे.